नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण विषय मराठी यामधील 9वी आणि 10वीसाठी असणारं उपयोजित लेखन यातील लेखन कौशल्य हा भाग अभ्यासणार आहोत. कृतीपत्रिकेमध्ये उपयोजित लेखनामध्ये लेखन कौशल्य हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन याविषयी लेखन करायचं असतं. त्याचाच अभ्यास आपण इथे थोडक्यात करून घेणार आहोत. लेखन कौशल्यामध्ये आपल्याला वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दामध्ये अभिव्यक्ती करायची असते आणि हेच लेखन कौशल्याच्या विकासाचा गाभा आहे बरं का. कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबंध मांडणी ही लेखन कलेची वैशिष्ट्ये आहेत. आपण जेव्हा निबंध लिहितो म्हणजे काय करतो, तर निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले जे विचार आहेत, चिंतन, निरीक्षण, भावना यांना शब्दबद्ध करत असतो. आपले विचार मुद्देसूदपणे मांडतो. त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने आपण पाहत असतो आणि आपल्याला ते पाहतासुद्धा आलं पाहिजे. आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा विचार आपल्याला मांडता आला पाहिजे आणि आपल्या शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त होता आलं पाहिजे, व्यक्त करता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण जे काही निबंध लेखन करतो, मग हे निबंध लेखन म्हणजे नक्की काय? तर निबंध नि अधिक बंध या शब्दाचा अर्थ आहे बांधणे, गुंफणे, जुळवणे असा. निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंध लेखनाला दिला की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करत असतात. पण सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असं नाही आहे बरं का. शिवाय हे सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात. हे असे विचार आपण एकत्रित करतो. ज्याप्रमाणे आपण सर्व छान छान फुले, सुवासिक फुले एकत्र करून त्यांची निवडून काढतो आणि ती आकर्षक दोऱ्यामध्ये गुंफतो आणि सुंदर असा हार बनवतो. निबंध लेखनाचे सुद्धा काहीसं असंच आहे. एखाद्या विषयावर निबंध लिहिताना लेखकाला जी जी विचार पुष्पे सुचतात त्याने ती प्रथम जमा करायची असतात. आपल्याला सुद्धा निबंध लेखन करताना खूप छान छान विचार सुचत असतात. ते विचार आपण गोळा करायचे. त्यातील सुयोग्य आणि आवश्यक असे विचार आपण निवडून काढले की शेवटी सुंदर अशी शब्दरचना आपल्याला तयार करता येते. संचय, निवड व गुंफण हे सूत्र निबंध लेखनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी असते. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूद मांडणे म्हणजेच निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्याच्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते. लेखन कौशल्याचा विकास व व्यक्तिमत्वतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे मुख्य उद्दिष्ट असते. म्हणजे निबंध म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात लक्षात आलेलं आहे. निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्वच निबंध प्रकाराबाबत समान असले तरी प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण असते. निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली पाहिजे, ती अभ्यासली पाहिजे आणि त्याचा सुयोग्य वापर आपण केला पाहिजे. आता निबंध लेखन जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात, काही क्षमता लक्षात ठेवायच्या असतात. म्हणजेच निबंध लेखन करत असताना आपली भाषा प्रभावी असली पाहिजे. चिकित्सक विचार आपल्याला त्या निबंधातून मांडता आले पाहिजे. निबंध लेखन करण्यासाठी बहुश्रुतता असली पाहिजे. म्हणजे आपलं ऐकणं हे खूप गोष्टींचे विचार ऐकणे झालं पाहिजे. आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे.
अनेक गोष्टींचं वाचन तुमचं असेल तर तुमच्या लेखनामध्ये तुम्हाला त्याचा उल्लेख करता येतो. त्याचबरोबर आपलं निरीक्षण, आजूबाजूचं निरीक्षण व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे त्या निरीक्षणाची प्रतिकृती किंवा त्या निरीक्षण आपल्याला आपल्या लेखनातून स्पष्ट करता येतं. आपल्याला वेगवेगळ्या कल्पना आपल्या निबंध लेखनामध्ये मांडता आल्या पाहिजे. तसेच भावभावनांचे लेखन आपल्याला करता आलं पाहिजे. चिंतन, मनन आपल्या लेखनातून दिसलं पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याकडे शब्दसंपत्ती भरपूर असली पाहिजे. तरच आपल्याला छान प्रकारे निबंध लेखन करता येते. आता 9वी-10वीला जे कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 ईमध्ये आपल्याला अशा प्रकारे लेखन कौशल्य करावे लागते आणि त्याच्यासाठी 3 कृती दिलेल्या असतात. प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम आपण जाणून घेणार आहोत प्रसंगलेखनाबाबत. आता प्रसंगलेखन करताना पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटवणे यालाच वर्णनात्मक निबंध असे म्हणतो आपण. आता निरीक्षण शक्ती व लेखनशैलीच्या विकासासाठी प्रसंगलेखन, अनुभवलेखन हा घटक महत्त्वाचा आहे. आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करीत असते. आणि तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार आपण केल्यास आपण प्रसंगाचे विश्लेषण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो व त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा, अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. आता लेखन करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? प्रसंग लेखन करताना घटनांचा तार्किक विचार आपण करायचा असतो. म्हणजे कोणत्या घटना प्रथम घडल्या, कशा घडल्या याचा विचार आपल्या लेखनातून झाला पाहिजे. भाषा प्रभावी व चित्रदर्शी म्हणजे हुबेहूब वर्णन करणारी असली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष तो प्रसंग वाचणाऱ्याच्या डोळ्यासमोर घडतो आहे अशी शब्दरचना असली पाहिजे. भाषा सोपी असावी, खूप अलंकारिक सुद्धा नसावी. लेखन प्रसंगानुरूप आणि संवेदनशील असलं पाहिजे. आता प्रसंग लेखन आपण जेव्हा करतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या अनुभव विश्वाला परिचित असा प्रसंग देऊन त्यांचं वर्णन करण्यास सांगितलं जातं किंवा काही वेळेस चित्रसुद्धा दिलं जातं आणि त्या चित्राचं वर्णन करायला सांगितलं जातं. त्या वर्णनानुसार तो प्रसंग लेखन विद्यार्थ्यांनी करायचा असतो. आता प्रसंग लेखन करत असताना 100 ते 120 शब्द मर्यादा विद्यार्थ्यांनी या लेखनामध्ये करणं अपेक्षित असतं. स्लाईडवर तुम्हाला नमुना कृती दिलेली आहे. एकामध्ये दिलं आहे की अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर प्रसंग लेखन करायचं आणि दुसऱ्यामध्ये आहे की गौरव करताना किंवा गणित ऑलिम्पियाडमध्ये दापोली जिल्ह्यातील मंगल दापके ही जेव्हा महाराष्ट्रातून प्रथम येते त्यावेळेस तिच्या त्या गौरवाचं लेखन करायचं आहे. जेव्हा आपण असं वर्णन करत असतो त्यावेळेस तो प्रसंग अतिशय त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभा राहील असाच करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण एक बघूया की जेव्हा अकस्मात पाऊस पडतो त्यावेळेस आपल्याला वर्णन कसं करता येईल. आता पाऊस पडण्यापूर्वी एकूण वातावरण कसं होतं आणि हे वातावरण आपल्याला किती त्रासदायक वाटत होतं. म्हणजे पाऊस पडण्यापूर्वीची स्थिती असते बघा की खूप उकडत असतं, खूप गरम होत असतं, नकोसं होत असतं, उकाड्याने जीव हैराण झालेला असतो आणि आपल्याला जीवाची नुसती तगमग होत असते. पण अचानक अंधारून येतं आणि आभाळ काळोकुट्ट होतं आणि सोसाट्याचा वारा सुटतो आणि सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच क्षणार्धात मोठे टपोरे थेंब पडायला लागतात आणि हे टपोरे थेंब हळूहळू मुसळधार पावसामध्ये त्यांचं रूपांतर होतं आणि डोंगर, दरे, आजूबाजूचा सगळा परिसर तो न्हाऊन निघायला लागतो. आणि या पावसाचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे की आपण सुद्धा त्या पावसामध्ये चिंब भिजून गेलेलो आहोत. आपला अनुभव काय आहे?
प्रत्यक्ष पावसाचा अनुभव आपण कसा घेतलेला आहे, निसर्गाचा अनुभव कसा आहे, नंतर हा अनुभव आपल्यासाठी कसा अविस्मरणीय ठरला, हे आपल्याला त्या लेखनातून स्पष्ट करता आलं पाहिजे. आणि थोड्या वेळापूर्वी पावसाची स्थिती कशी होती, वातावरणाची स्थिती कशी होती आणि आता कशी स्थिती झालेली आहे, हे आपल्या लेखनातून प्रत्यक्ष वाचणारा पावसात भिजत आहे असं वर्णन, असं लेखन आपलं तिथे झालं पाहिजे. यानंतर आपण दुसऱ्या लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत, ते आहे म्हणजे आत्मकथन. आता आत्मकथन करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार आपल्याला इथं करावा लागेल. म्हणजे माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती यांना भावभावना आणि सुखदुःख असतात असं सुद्धा आपण आपल्या लेखनातून दिसलं पाहिजे. माणसाप्रमाणेच निर्जीव वस्तूंनाही सुखदुःख वगैरे भावभावना असतात असं सुद्धा आपण मानलं पाहिजे. म्हणजे ते सुद्धा आपल्याशी त्याप्रमाणे बोलू शकतात, वागू शकतात. माणसाच्या जीवनात सर्व प्राणीमात्र व निर्जीव वस्तू यांचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर सर्व प्राणीमात्र व निर्जीव वस्तू या सगळ्यांचे अस्तित्व आपलं एकमेकांवर अवलंबून आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्य गोष्टींच्या जागी आपण आहोत असे मानून, अशी कल्पना करून त्यांच्या सुखदुःखांचा अनुभव आपल्याला तिथं स्पष्ट करता आला पाहिजे. म्हणजे कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने आपण कल्पना तिथं स्पष्ट करता आल्या पाहिजे. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना करून, म्हणजे परकाया प्रवेश करून आपण लेखन केलं पाहिजे. आता हे सगळं लेखन करत असताना सजीव निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहेत अशी कल्पना आपण केलेली असल्याने त्या निबंधाचे लेखन प्रथमपुरुषी एकवचनी असं असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी स्लाईडवर तुम्हाला 2 नमुनाकृती दिलेल्या आहेत. एक आहे की मी पक्षी झाले तर, आणि दुसरा आहे मी आरसा बोलतोय. आता पक्षी झाले तर याच्यामध्ये स्वतः मी पक्षी आहे अशी कल्पना करून आपण काय काय करू शकतो, आपण कोणत्या कोणत्या इच्छा आपल्या पूर्ण करू शकतो. म्हणजेच खूप जणांना वाटत असतं बघा की मी मी पक्षी झाले तर मी उंच आकाशात उडेल, हे करेल ते. मी आकाशात उडून जाईल, मग आकाशात उडल्यानंतर मला काय अनुभव येईल, कसं मला सर्व पृथ्वी दिसेल, वातावरण कसं असेल. आणि आकाशात उडल्यानंतर मुख्य म्हणजे माणसाला सतत जाणवणारा प्रश्न म्हणजे वाहतूक कोंडीचा. तो काही त्याला आकाशात जाणवणार नाही, वाहतूक कोंडीचा प्रश्न असणार नाही. संपूर्ण निसर्गाचं दर्शन त्याला तिथे दिसून येणार आहे. नंतर आकाशातला प्रवास करताना त्याला कोणतीही तिकीट काढायची गरज पडणार नाही आहे. व्हिसा, पासपोर्ट कोणत्याच गोष्टी त्याला लागणार नाही. आणि या आकाशात फिरत असताना पक्षी तो झालेला असताना त्याला खूप भ्रमंती करता येणार आहे, स्वच्छंदी जीवन जगता येणार आहे. पण एक खंत मात्र त्याच्यामध्ये असणार आहे की त्याची, आपण जसं मनुष्य प्राणी इतरांशी बोलू शकतो तसे पक्षी मात्र माणसाशी बोलू शकणार नाहीत. ते फक्त त्यांच्याच, आपण म्हणतो की ते त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद करत असतील, पण ही संवादाची खंत मात्र आपल्याला त्यांच्याशी करता येणार नाही. म्हणजे ही आपल्याला जाणीव आणि एक प्रकारची खंत आपल्याला सतत जाणवणार आहे. म्हणजे अशा प्रकारे मी पक्षी झालो तर मला काय करता येईल, काय कसं जीवन जगता येईल, याचं वर्णन, त्याचं आत्मकथन आपल्याला तिथे करता आलं पाहिजे. त्यानंतर आपण तिसरा प्रकार अनुभवणार आहोत, तो आहे वैचारिक लेखनाचा. वैचारिक लेखन करत असताना कोणत्याही विषयाचा सखोल व सर्वांगीण आढावा घेऊन स्वतःचे मौलिक विचार मुद्देसूदपणे मांडणे यालाच वैचारिक लेखन म्हणतात. आता या लेखनात स्वतःच्या विचारांना महत्त्व असतेच, त्याचबरोबर तर्कशुद्ध मांडणी जेव्हा आपण करतो त्या मांडणीला सुद्धा महत्त्व असतं. आपला विचार मांडताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या विचाराला प्रतिकूल असलेले मुद्देही आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे दुसरी बाजूसुद्धा आपल्याला मांडता आली पाहिजे, आणि हे सुद्धा थोडक्यात मांडणं गरजेचं असतं. या प्रकारच्या लेखनाची भाषा सोपी असली पाहिजे. भारदस्त भाषा असली म्हणजे आपला विचार श्रेष्ठ ठरतो असं सुद्धा नाही बरं का, हे लक्षात ठेवलं पाहिजे मुलांनी. मात्र या लेखनाची प्रकृती गंभीर असते, हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण जे लेखन करतो त्या लेखनाचा इतरांच्या मनात कोणत्याही प्रकारचा वेगळा विचार येणार नाही.
असं लक्षात ठेवून आपण लेखन केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणं अपेक्षित आहे. यासाठी स्लाईडवर तुम्हाला एक विषय दिलेला आहे की मी माझ्या देशाचा नागरिक. आता मी माझ्या देशाचा नागरिक होत असताना मी माझ्या देशाचा नागरिक आहे ही भावना जेव्हा आपण स्पष्टपणे दुसऱ्याला समजावून सांगत असतो, त्याच वेळेस देशप्रेम आणि राष्ट्रीयत्व यांची जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. हा माझा देश आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे ही भावना अतिशय प्रबळपणे आपल्याला स्पष्ट करता आली पाहिजे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच आपली प्रतिज्ञा दिलेली आहे. त्या प्रतिज्ञेमध्ये आपण भारत माझा देश आहे असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेस आपण आपल्या देशाचा एक उत्कृष्ट आदर्श नागरिक कसा घडू, कसं होऊ आणि हा माझा देश का आहे हे आपण त्यातून स्पष्ट करत असतो. त्यासाठी आपल्याला एक जबाबदार नागरिकाची कोणती कर्तव्य आहेत, कोणते हक्क आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्यातून आपलं स्ववर्तन, मी माझ्या देशासाठी काय करू शकतो हे आपल्याला स्पष्ट करता आलं पाहिजे. म्हणजे हे करत असताना माझे हक्कसुद्धा मी लक्षात ठेवले पाहिजे आणि माझी कर्तव्य कोणती आहेत हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. अशा प्रकारचं लेखन आपण तिथे करायचं असतं. खरं तर हा संवेदनशील विषय असतो आणि लेखन करत असताना विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. देशाच्या सद्यस्थितीचं ज्ञान त्याला मात्र असलं पाहिजे. मी देशासाठी काय करू, काय केलं तर माझ्या देशाची प्रगती घडून येईल हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. विद्यार्थी जेव्हा अशा प्रकारचं लेखन करतात तेव्हा त्यांना काही वेळेस अशी चित्र दिले जातात आणि चित्रातले लहान लहान चित्रघटक म्हणजेच एक प्रकारेसाठी आपल्या लेखनाला दिलेले मुद्दे असतात. आता लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने आले पाहिजेत, कोणत्या मुद्द्याला आपण किती महत्त्व दिलं पाहिजे हे चित्रावरून आपल्याला विद्यार्थ्यांना लेखन करताना समजलं पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळते. आता विद्यार्थ्यांनी लेखन करताना स्वतःचे विचार स्वतःच्या शब्दात मांडणं, त्याला काय वाटतं हे तिथं लिहिणं गरजेचं असतं. लेखन करत असताना 100 ते 120 शब्द मर्यादा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी लेखन केलं पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे तिन्ही लेखन कौशल्य जेव्हा करतो, म्हणजे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन जेव्हा करत असतो, तेव्हा आपले विचार मांडणे तिथं अधिक महत्त्वाचं असतं. यानंतर इयत्ता 9वीसाठी कल्पना विस्तार हा एक भाग आहे. आता कल्पना विस्तार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर कल्पनाप्रधान लेखन कौशल्याचा उद्देशच कल्पना करता येणे हा असतो. म्हणजे त्याने कल्पना करून त्या गोष्टी स्पष्ट करणं, लिहिणं महत्त्वाचं आहे. मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकातच दडलेली असते. जे तुम्हाला तो विषय दिलेला असतो आणि त्याच्यातच ते शीर्षक जे असतं त्या शीर्षकाचं स्पष्टीकरण करायचं असतं आणि कल्पना मांडायच्या असतात. एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्य आपलं वाढवत असतं. कल्पना वास्तव्याला धरून किंवा गमतीदारसुद्धा आपल्याला लिहिता आले पाहिजे. विषयासंबंधी सुचलेल्या कल्पनांचा विस्तार तिथे विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपण उपयोजित लेखनामध्ये लेखन कौशल्य लिहित असतो, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि कृतीपत्रिकेमध्ये जेव्हा हा प्रश्न आपण सोडवतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना इथं स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं. नक्कीच आपण आता जो उपयोजित लेखनामध्ये लेखन कौशल्य हा भाग अभ्यासला आणि हा भाग तुम्हाला समजला असेल अशी मला आशा वाटते. धन्यवाद.